दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कैलासवासी डी.आर. शिंदे तसेच कैलासवासी रामशेठ गजानन काळे पाटील यांच्या आशीर्वादाने घोडेगाव तालुका आंबेगाव येथील श्री राजा हरिश्चंद्र देवस्थान येथून ज्ञानदा वारकरी संस्था आंबेगाव आळंदी या दिंडीचे मोठ्या उत्साहात असंख्य वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत प्रस्थान झाले। या प्रसंगी राम ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने पतसंस्थेचे अध्यक्ष अक्षय शेठ काळे यांच्या मार्फत सर्व पुरुष महिला वारकरींना बॅग वाटप करत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। या प्रसंगी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, ज्ञानदा वारकरी संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे, सचिव आत्माराम बोराडे, उपाध्यक्ष रामदास दरेकर, शंतनू कार्यालयाचे मालक बंटी काळेसर, राजेंद्र राक्षे, प्रभाकर बेल्हेवरे, ईश्वर कदम, बाळशीराम बोराडे, निवृत्ती पाटील सईद, अनिल शेठ शर्मा, बाळासाहेब गुळवे, बाळासाहेब शिंदे, साईनाथ बोराडे, अमोल बीडकर, निवृत्ती मंडलिक, प्रशांत माटे आदींसह आंबेगाव तालुक्यातील सर्व ज्येष्ठ वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। पायवारी ज्ञानदा वारकरी संस्थेच्या वतीनं गेले 8-9 वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे। या ज्ञानदा वारकरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैकुंठवासी डी.आर. शिंदे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक वैकुंठवासी रामशेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा गेले 9 वर्ष श्री क्षेत्र घोडेगाव ते श्री क्षेत्र आळंदी पंढरपूर अशा रीतीने जात आहे। या वारीमध्ये साधारणपणे 300 ते 400 वारकरी सहभागी होत असतात। घोडेगावातील अतिशय दानशूर मंडळी या ठिकाणी पंक्तीचं नियोजन करत असतात। संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी या आषाढी पायवारीसाठी आर्थिक निधीचं योगदान फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उभं केलेलं आहे। त्याचप्रमाणे संस्थेचे खजिनदार राजेंद्रजी राक्षे यांनी देखील आर्थिक नियोजन, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष रामदासजी दरेकर यांनी देखील आर्थिक नियोजन अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी केलेलं आहे। यावेळेला या राम ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष अक्षय शेठ काळे आणि सर्व संचालक मंडळ यांनी या ज्ञानदा वारकरी संस्थेतील सर्व वारकऱ्यांना आपल्या नित्याचं साहित्य ठेवण्याकरता एक शबनमच्या बॅगा, कापडी बॅगा या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना त्यांनी मोफतपणे या ठिकाणी वाटलेल्या आहेत। मी ज्ञानदा वारकरी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी राम ग्रामीण पतसंस्था अध्यक्ष आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ यांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो। संस्थांचे 16 प्रमुख ॲडव्होकेट विश्वासजी ढगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर अशा रीतीनं कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे जाईल। या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचा, सर्व मंडळींचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य मिळत आहे। आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष मधु भाऊसाहेब दौंड यांनी देखील फार परिश्रम या सोहळ्यासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत। मी सर्व वारकऱ्यांचं, त्याचप्रमाणे या संस्थेला ज्यांनी अन्नरूपी असतील, आर्थिक रूपे असतील, ज्या देणग्या वस्तुरूपी असतील, ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्या सर्व देणगीदारांचं या ठिकाणी ज्ञानदा वारकरी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि आपण पत्रकार मंडळी आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात। या ठिकाणी आमच्या गंगापूर गावचे उपसरपंच पांडुशेठ ठोसर यांचं देखील फार मोठं योगदान या संस्थेला गेल्या अनेक वर्षापासून मिळत आहे। मी पुन्हा एकदा आपणा सर्व वारकरी मंडळींचं, आपणा सर्व नेते मंडळींचं, देणगीदारांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो आणि माऊली चरणी अशी प्रार्थना करतो की आपल्याला वारकऱ्यांची सेवा करण्याकरता उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना करून माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो। रामकृष्ण हरी।